अहिल्यानगर शहरात रिपब्लिकन पार्टीच्या इंडियाच्या वतीनं भारत जिंदाबाद यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याला प्रोत्साहन देण्यात आलं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर शहरात भारत जिंदाबाद यात्रा आयोजित करण्यात आली होती। सुनील साळवे यांच्या नियोजनाखाली अहिल्यानगर शहरातील अनेक महिला भगिनी आणि कार्यकर्ते या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यांनी पाकिस्तानचे अनेक बंकर उद्ध्वस्त करून भारताला विजय मिळवून दिला। या सैन्याच्या शूर पराक्रमी कामगिरीचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवत असताना आपल्या भारतीय सैन्यानी आपल्या प्राणाची बाजी लावून भारताचे आणि भारतात राहणाऱ्या नागरिकांचे संरक्षण केलं। या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि यापुढेही पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं, पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी त्यांना प्रोत्साहन या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली। या यात्रेमध्ये हातात तिरंगा झेंडा घेऊन कार्यकर्ते भारत माता की जय घोषणा देत भारतीय सैन्याला प्रोत्साहन देत होते। आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशावरून भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशन सक्सेस करून आतंकवाद्याचा खात्मा केला आणि आतंकवाद्याचे आतंकी कारवाई करणारे सर्व बंकर उद्ध्वस्त करून आतंकवाद मोडीत काढण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलं। त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या शौर्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्या भारतीय सैनिकांचा सन्मान होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारत जिंदाबाद यात्रेची सुरुवात रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि सर्व राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात भारतीय सैनिकांचा गौरव करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भारतीय सैनिकांना सलाम म्हणून, भारतीय सैनिकांचा सन्मान म्हणून, भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी रॅली करून बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याचं काम केलेलं आहे। आणि ज्या आतंकवाद्यांनी आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणे, त्याचप्रमाणे निष्पाप लोकांचा बळी घेणे हे इथून पुढं चालणार नाही किंवा खपवून घेतलं जाणार नाही। टीट फॉर टेट जसं तसं उत्तर दिलं जाईल। ही घेतलेली भारतीय सैनिकांची जी भूमिका आहे ती भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं, त्याची इतिहासात तर नोंद झालीच आहे, परंतु भारतीय सैनिकांबद्दल या देशातील सर्व नागरिकांना जो गर्व आहे आणि त्या सर्व नागरिकांच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज त्या सर्व वीर सैनिकांना आम्ही सॅल्यूट करतो। आणि या मिशनमध्ये जे जे भारतीय सैनिक शहीद झाले, जे निष्पाप लोकांचा बळी गेला, त्या सर्वांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम। भारतीय सैनिकांचा भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद।